हे बघा, एकदम सॉफ्ट आणि खुसखुशीत. हे नाही कधी कडक होणार आणि नाही दातांना चिटकणार. तर आज मी तुमच्यासाठी तीळ गुळाच्या लाडूची रेसिपी घेऊन आली आहे. एकदम परफेक्ट, अजिबात बिघडणार नाही. चला तर मग भरपूरशा टिप्ससोबत लाडू बनवायला सुरुवात करूया. कढईमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला कमी आचेवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. इथे शेंगदाणे चांगले भाजले गेलेले आहेत. आता आपण यांना एका डिशमध्ये काढून घेऊया. आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. इथे तीळ घेताना पॉलिशवाले तीळ घेऊ नका, त्याच्याने लाडू थोडे कडवट लागतात. इथे तीळसुद्धा आपल्याला मंद आचेवरती सुवास येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. लाडू कडक होऊ नये, छान असे खुसखुशीत आणि मऊ व्हावेत याच्यासाठी मी एक ट्रिक यूज केलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे बघा, तीळ चांगली फुललेली आहे आणि हिचा हलका हलका कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि सुवासही यायला लागलेला आहे. म्हणजे तीळ इकडे आपली चांगली भाजली गेलेली आहे. आता ही तीळ थंड होण्यासाठी डिशमध्ये काढून घेऊया. इथे आपल्याला शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि याला एका डिशमध्ये काढून एका वाटीने किंवा खलबत्त्यामध्ये असं क्रश करून घ्यायचं. असे शेंगदाण्याचे जाडसर तुकडे करून घ्यायचे. गुळाचा पाक बनवण्यासाठी कढईमध्ये मी तूप घेते. ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आणि 1 ते 2 चम्मच एवढं पाणी. इथे गूळ आपल्याला चांगला बारीक करून घ्यायचा आहे, जेणेकरून गूळ पटकन विरघळेल. तुपामुळे लाडूला छान अशी चकाकी येते, म्हणून आपण ह्याच्यात तूप घातलेलं आहे आणि मंद आचेवरतीच आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे. असे बबल्स यायला लागले का समजायचा आपला पाक जो आहे तो तयार होत आलेला आहे. आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि हा गूळ याच्यामध्ये टाकायचा आणि याची अशी गोळी तयार झाली पाहिजे. म्हणजे इथे आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि जी एक सिक्रेट ट्रिक आपण यूज करणार होतो त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे बघू शकतात गूळ कसा हलका हलका झालेला आहे आणि त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तीळ घालायची आहे, शेंगदाणे आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडर घालायची. याला जास्त आपल्याला परतवायचं नाहीये, नाहीतर पाक जो आहे तो कडक होऊन जाईल. आणि गरम गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बनवायचे आहेत, तेव्हाच ते व्यवस्थित बनतील. या डिशला मी तूप लावून घेतलेलं आहे. ज्या साईजचे आपल्याला लाडू बनवायचे आहेत त्या साईजचं सारण आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामधलं सारण घेऊन याला गोल आकार द्यायचा. हाताला तूप लावल्यामुळे हाताला चटकाही बसत नाही आणि लाडूसुद्धा पटकन बनतात. एकदम पटकन आणि गोल असा लाडू इथे आपला तयार झालेला आहे. असेच आपण सगळे लाडू बनवून घेऊया. हे घ्या, इथे आपले सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत. मस्त असे गोल झालेले आहेत इथे लाडू आणि तुटतानाही एकदम सहज तुटतायत. इतके मऊ आणि खुसखुशीत झालेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.